काळ सावधान. प्रत्येक जण दादा हळूहळू आपण मरणाकडे चाललेलो आहे. प्रत्येकाची वेळ दादा संपत चाललेली आहे. वेळ कधी म्हणत नसते मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. वेळ कधी म्हणते का? ओ टाळकरी म्हणते वेळ कधी नाही ना. वेळेकडे एवढा वेळ नसतो की ती वेळ तुम्हाला पुन्हा वेळ नको नको म्हणा गुंतू माया जाळी, नको नको म्हणा गुंतू माया जाळी, काळ आला जवळ ग्रासा वया. एक वाक्य सांगू का? जोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये वेळ आहे ना तोपर्यंत तुम्ही ठरवा तुमच्या जीवनातल्या वेळेचं काय करायचं आहे. नाहीतर वेळच ठरवेल उद्या तुमचं काय करायचं आहे. माणसाचं ऐका, धनुष्यातून सुटलेला बाण कधी माघारी येऊ शकत नाही. मुखातून बोललेला अपशब्द कधी माघारी येऊ शकत नाही. बंदुकीतून निघालेली गोळी कधी माघारी येऊ शकत नाही. आणि त्याचप्रमाणे माणसाच्या जीवनातील वेळ निघून गेलेली पुन्हा कधी सुद्धा माघारी येऊ शकत नाही. पाया पडून सांगेन वेळेला जरा महत्व द्या. म्हणून पाया पडून एक वाक्य सांगतोय, वेळेला जरा महत्व द्या. आणि कुणाची वेळ कधी येईल काय सांगता येत नसते. महिला मंडळ, कोरोनाच्या काळामध्ये जेवढी किंमत 5,000 रुपयाच्या साडीला नव्हती तेवढी किंमत 5 रुपयाच्या मास्कला होती. खरंय का नाही तेवढं मला सांगा. ही वेळेची ताकद असते. अरे कुणाची वेळ दादा कधी येईल काय सांगता येत नाही रे. तलावामध्ये जोपर्यंत पाणी असतं तोपर्यंत मासे किड्यांना खातात आणि त्या जर तलावातलं जर पाणी आटलं ना तर किडे माशांना खातात. फक्त वेळ योग्य यावी लागते. अरे माणूस चालत असताना माणसाचा एक पाय पुढं आणि एक पाय मागा असतो. पुढच्या पायाला कधी अहंकार नसतो मी पुढा आहे आणि मागच्या पायाला कधी दुःख नसतं मी मागा आहे. याचं कारण पुढचा पाय माग जाणार आहे, मागचा पाय पुढे जाणार आहे. फक्त वेळ प्रत्येकाची योग्य यावी लागते. लक्षात ठेवा. एक वाक्य सांगू, चंद्र चंद्राच्या ठिकाणी चमकतो रे माझ्या दादा, सूर्य सूर्याच्या ठिकाणी चमकतो. चंद्रानं कधी सूर्याशी कधी बरोबरी करायची नाही आणि सूर्यानं कधी चंद्राशी कधी तुलना करायची नाही. दोघेही आपल्या आपल्या वेळेला चमकणारच. फक्त वेळ प्रत्येकाची यावी लागते दादा. लक्षात ठेवा. अरे दादा देव कधी कुणाची वेळ दादा देव आणेल काय सांगता येत नाही. एक वाक्य सांगू का? देव कोण असतो? देव कोण असतो? देने पे आया तो इतना देता है, छप्पर फाड़ के दे जाता है. देव द्यायला लागला ना केवढं देतो ऐका. देने पे आया तो इतना देता है, छप्पर फाड़ के दे जाता है. मगर लेने पे आया तो इतना लेता है, हाथों की चमड़ी भी उतार ले जाता है. देने पे आया तो इतना देता है, दिन में 3-3 कीर्तन देता है. मगर लेने पे आया तो इतना लेता है, 2-2 साल लॉकडाऊन देता है. हा देव असतो बघा. लक्षात ठेवा. ही देवाची नीती असते. कष्ट करा, स्वाभिमानानं जीवन जगा. नाशिवंत देह जाणार सगळं आयुष्य खातो काळे सावधान. मला सांगा तुकोबार आहे जोपर्यंत वेळ आहे तोपर्यंत काय करावी? तुकाराम महाराज म्हणतात संतांची संगत करा, संत समागमी धरोणी आवडी आणि करावी तातडी परमार्थाची. संगत करा पण कुणाची करा? साधू संतांची करा. साधू संतांची संगत करा. आणि साधू संतांच्या संगतीची काय ताकद असते एका मिनिटामध्ये सांगतोय. अरे एका दगडाच्या टाळानं आमच्या तुकाराम महाराजांची संगती करावी, त्या दगडाच्या टाळाचं मंदिर व्हावं. एका रेड्यानं आमच्या माऊलींची संगती करावी, एका रेड्यानं आमच्या माऊलींची संगती करावी, त्या रेड्याचं सुद्धा मंदिर व्हावं. अरे माऊली ज्या खांबाला टेकून ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी सांगितली ना त्या खांबाचं सुद्धाच मंदिर आहे. अरे ज्ञानेश्वर महाराजांनी जी भिंत चालवली त्या भिंतीचं सुद्धाच मंदिर आहे. आणि जनाबाई ज्या जात्यावर दळण दळत होत्या त्या जात्याचं सुद्धाच मंदिर आहे. ही ताकद साधू संतांच्या संगतीची. म्हणून पाया पडून सांगतोय संगत जरा चांगल्यांची करा. आपण कुठं बसतो, आपण कोणाबरोबर बसतो याच्यावर आपली किंमत अवलंबून असते. एक वाक्य सांगू का? आता मला एक प्रश्न विचारायचा आहे. मला सांगा, एखाद्या भाजीच्या पेंडीचं वजन करत असताना ऐका, एखाद्या भाजीच्या पेंडीचं किंवा कांद्याचं वजन करत असताना एखादी माशी जर तराजूवर जर बसली तर भाजीच्या पेंडीच्या वजनामध्ये फारसा फरक पडतो का? पडतो का? नाही. पण ती जर माशी सोन्याचं वजन करत असताना सोन्याच्या दागिन्यावर जर जाऊन बसली तर बोलायचं काही कामच नाही. ही ताकद संगतीची. एक वाक्य सांगू का? तुम्ही तुमच्या मुलाला 20 वर्ष तुम्ही तुमच्या मुलाला राम बनवण्याचा प्रयत्न करा पण तुमचा मुलगा कदाचित राम बनणार नाही. पण तुमचा पोरगा 20 दिवस रावणासारख्या माणसांच्या संगतीमध्ये गेला, तुमचा पोरगा रावण झाल्याशिवाय राहणार नाही. फक्त
संगत जरा तेवढ्या चांगल्यांची करा. म्हणून महाराज म्हणतात संत समागमी धरुणी आवडी करावी तातडी परमार्थाची. तुम्हाला देवाला भेटायचं असेल तर तुला तरी सुद्धा तुम्हाला संतांची संगत करावी लागेल. हरिप्राप्तीसी उपाय आणि धरावे संतांचे ते पाय. म्हणून संगत करा, साधू संतांची करा. संत समागमी धरुणी आवडी आणि करावी तातडी परमार्थाची. आणि तुकोबाराय म्हणतात एक काम करा, काय डोळ्यामध्ये धूर गेल्यासारखं राहू नका, जागवा. तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे आणि नये डोळे धुरे भरून राहो. शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे. चालते पुन्हा शेवटी घेऊया. म्हणून तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे आणि नये डोळे धुरे भरून राहू. तुकोबाराय म्हणतात एक काम करा, काय डोळ्यामध्ये धूर गेल्यासारखं राहू नका, सावध राहावा असं खऱ्या अर्थानं तुकोबाराय म्हणतात. बरोबर 12:30 वाजता बरोबर आता पुष्पवृष्टी होणार आहे. आणि दुसरा मुद्दा सांगायचं म्हणलं तर आज या ठिकाणी तात्यांची तृतीय पुण्यस्मरण आहे. एक वाक्य सांगू का दादा? बाप तो दादा बापच असतो. बाप कोण असतो रे दादा? बाप कोण असतो? पुरुष मंडळ, महिला मंडळ, एक वाक्य सांगू का? तुमच्या जीवनामध्ये जोपर्यंत बाप आहे ना, ऐका ना माझं बोलणं, तुमच्या जीवनामध्ये जोपर्यंत बाप आहे ना तोपर्यंत तुम्ही समजा तुमच्या जीवनातला सुखाचा सागर भरून आहे. अरे जाऊ द्या तुमच्या जीवनातला बाप, जाऊ द्या तुमच्या जीवनातला बाप, तुमचा सुखाचा सागर आटल्याशिवाय राहणार नाही. बघा लक्षात घ्या. खऱ्या अर्थानं हे जे गुटुकडे हे जे परिवार आहे, अर्थात आमचे सर्जेराव साहेब व त्यांचे बंधू, खऱ्या अर्थानं अरे वडील गेलेल्याचं दुःख काय असतं रे? ह्यांना विचारा तर ह्यांना. ज्या वेळेस आमचे तात्या ह्या जगामध्ये होते ना त्यावेळेस त्यांच्या मुलांनी बघा तात्यांची चांगली सेवा केली. आणि तात्या गेल्याच्या नंतर एवढं सुंदर आज या ठिकाणी नियोजन केलंय. ह्याला सेवा म्हणावी बघा, ह्याला सेवा म्हणावी. पाया पडून सांगतोय दादा, वडिलाची जरा सेवा करा. अरे ढगा आड गेलेला सूर्य परत दिसू शकतो रे माझ्या दादा. हो, ढगा आडवा गेलेला सूर्य परत दिसू शकतो, पण माती आड गेलेला बाप मात्र परत कधी सुद्धा दिसू शकत नाही. नाही दिसू शकत. तात्याचं चालणं कसं होतं, तात्यांना बघून या गुटुकडे परिवाराचे 3 वर्ष झाले, पण तात्या अजून त्यांना दिसले नाहीत. बघा, त्यांना तात्यांचं चालणं अजून दिसलं नाही, तात्यांचं बोलणं त्यांना दिसलं नाही, तात्यांचं हसणं त्यांना दिसलं नाही. काय दुःख असतं ह्यांनाच विचारा. अरे आपण मस्त ह्या परिवाराला सांगू शकतो, अरे दुःख मानू नका. ह्या जगामध्ये जो माणूस जन्माला आला त्याला बरावं लागतंय, दुःख मानू नका. पण एक वाक्य सांगू का? अरे ज्याचं जळतं त्यालाच कळत, ज्याचं जळतं ना त्यालाच कळत. बाप गेलेल्याचं दुःख काय असतं या आपल्याला काय माहित हो? बाप गेलेल्याचं दुःख काय असतं ह्यांनाच माहित आहे. आणि खरंच एक वाक्य सांगू, ऐका, या जगामध्ये सगळ्यात मोठा जो त्याग करतो ना त्याला बाप असं म्हणतात. अरे त्या बापाची चप्पल तुटली रे, पण बापानं चप्पल दुसरी नाही घेतली रे. बापानं स्वतःची चप्पल बापानं सुतळीला बांधली, पण मुलाला मात्र 3000चा बूट घेऊन दिला. बापाचं तुटलेलं बनेल बापानं गाठीनं बांधलं, बापाचं तुटलेलं बनेल त्या बापानं गाठीनं बांधलं, पण मुलाच्या कपड्याला मात्र बापानं 1000 रुपये दिले. अरे बाप स्वतः चालत चालत जायचा रे तो बाप. अरे ऐका ना दादा, बाप चालत चालत जायचा, पण मुलाला मात्र चांगली मोटरसायकल घेऊन द्यायचा. अरे बाप जर आजारी पडला तर तो बाप कधी दवाखान्यामध्ये जाणार नाही. बाप आजारी पडला तर तो बाप कधी दवाखान्याला जाणार नाही. का माहित आहे? कारण की माझ्या मुलाच्या शिक्षणाला पैसे कमी पडतात. आणि तीच मुलं काय काय ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. तुमच्या गावामध्ये असं नसेल, पण मोठ्या मोठ्या शहराच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय, ज्या आई बापाने आपल्याला मुलाला लहानाचं मोठं करून शाळा शिकवली ना तीच मुलं मोठं झाल्याच्या नंतर आपल्या आई बापांना विसरतात. त्या बापाला असं कधी वाटलं नसेल माझ्या हातामध्ये चांगलं घड्याळ असावं. अरे ऐका पुरुष मंडळ, महिला मंडळ, त्या बापाला असं कधी वाटलं नसेल की माझ्या हातामध्ये चांगलं घड्याळ असावं. त्या बापाला असं कधी वाटलं नसेल माझ्या गळ्यामध्ये चांगलं सोनं असावं. त्या बापाला असं कधी वाटलं नसेल की मला एखादा चांगला मोबाईल असावा. त्या बापाला असं कधी वाटलं नसेल की माझ्या पायामध्ये घालण्यासाठी चांगली चप्पल असावी. त्या बापाला असं कधी वाटलं नसेल की माझ्या अंगामध्ये घालण्यासाठी चांगले कपडे असावेत. अरे वाटलं नसेल त्या बापाला,
वाटलं असेल रे दादा, वाटलं असेल रे दादा, पण तरी सुद्धा ह्या बापानं सगळ्याचा त्याग केला. अरे कोणासाठी? आपल्या मुलासाठीच ना. आमच्या प्रत्येकाच्या लक्षात आमची आई ध्यानात राहिली. काव चिमणीची गोष्ट सांगत घास भरवणारी आई प्रत्येकाच्या लक्षात राहिली. काव चिमणीची गोष्ट सांगत घास भरवणारी आई प्रत्येकाच्या लक्षात राहिली. पण आयुष्यभरची जेवणाची काळजी घेणारा बाप मात्र कोणाच्या लक्षात नाही राहिला. वाईट वाटतं दादा. आयुष्यभर जेवणाची काळजी घेणारा बाप मात्र कोणाच्या लक्षात नाही राहिला. आम्ही लहान असताना आम्ही बापाच्या खांद्यावरती बसायचो, देवाचं दर्शन घ्यायचो. आम्ही लहान असताना बापाच्या खांद्यावरती बसायचो, देवाचं दर्शन घ्यायचो. पण दर्शन घेत असताना आमच्या लक्षात नाही आलं की आम्ही देवाच्याच खांद्यावर बसून दर्शन घेत होतो. आम्हाला नाही कळालं. लहान होतो, आई म्हणायचे हे करू नको बाबा रागवतील, ते करू नको बाबा रागवतील, हे करू नको बाबा रागवतील, अभ्यास कर बाबा रागवतील, शाळेत जा बाबा रागवतील. आम्हाला फक्त बाबांचं रागवणच लक्षात आलं. पण बापांच्या रागवण्याच्या पाठीमागचं प्रेम मात्र आमच्या लक्षात नाही राहिलं. बाप कोण असतो बघा. डोळे मिटून जी प्रेम करते तिला पत्नी असं म्हणतात. ऐका ना दादा लोडेकर, तुम्हाला माझं नाही कीर्तन कळालं चालेल रे गाड्या, पण एवढं तुम्हाला माझं कीर्तन कळू द्या. डोळे मिटून जी प्रेम करते तिला पत्नी असं म्हणतात. डोळे वटारून जी प्रेम करते तिला मैत्रीण असं म्हणतात. डोळे मिटेपर्यंत जी प्रेम करते तिला आई असं म्हणतात. आणि डोळ्यात प्रेम न दाखवता जो प्रेम करतो त्याला बाप असं म्हणतात. त्याला बाप असं म्हणतात. पण बाप एवढं कष्ट करतो. काय काय ठिकाणी बापाचं कष्ट दादा कोणाच्या लक्षात राहत नाही रे. मला असं वाटतंय ज्याला हात नाही त्याला विचारा हाताची किंमत, ज्याला हात नाही त्याला विचारा हाताची किंमत, ज्याला पाय नाही त्याला विचारा पायाची किंमत, ज्याला डोळं नाही त्याला विचारा डोळ्याची किंमत, आणि ज्याला बाप नाही ना त्याला विचारा बापाची किंमत. ज्याला बाप नाही त्याला विचारा बापाची किंमत. पाया पडून सांगतोय बघा, एक वेळ तुम्ही काशीला नाही गेला तरी चालेल, एक वेळ तुम्ही केदारनाथला नाही गेला तरी चालेल, एक वेळ तुम्ही बद्रीनाथला नाही गेला तरी चालेल, पण घरामध्ये असलेल्या आई वडिलाची सेवा करा. अरे पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो रे दादा, तुम्ही जर आई बापाची जर सेवा केली ना तर उद्या देवच उद्या तुमच्या घरी आल्याशिवाय राहणार नाही. महाराज म्हणतात बघा, माय बाप केवळ काशी तेने न जावी तशी. आई बापाची सेवा करा. काय काय ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की आई वडील आपल्या हाडाची काडी करून आपल्या रक्ताचं पाणी करून मुलांना शाळा शिकवतात. आणि तीच मुलं लांब अमेरिकेला नोकरीला लागली, मुलं अमेरिकेला नोकरीला लागली, 3 वर्ष झालं मुलं गावाकडे आले नाहीत. बापाला वाईट वाटायचं. एका मुलाचं नाव होतं बाळू आणि दुसऱ्या मुलाचं नाव होतं बापू. बापानं फोन केला. बाप म्हणला, अरे बाळ्या, ए बाळ्या, अरे बाळ्या तू कधी येतोय रे बाळ्या. बाळ्या, अरे दिवाळीचा सण आलाय रे बाळ्या. बाळ्या तुझ्या आईनं तुला आवडत्या चकल्या केल्यात रे बाळ्या. बाळ्या तुझ्या आईनं तुझ्या आवडीचे लाडू केलेत रे बाळ्या. बाळ्या कधी येणार आहे सांगणार रे बाळ्या. त्यावेळेस तो बाळ्या म्हणतो, बाबा, हो बाबा, बाबा मला याला काही जमणार नाही बाबा. बाबा मला सारखं सारखं मला तुम्ही फोन करत जाऊ नका बाबा. इथं आम्हाला 1-1 मिनिट 1-1 तास आम्हाला महत्वाचा आहे आणि तुम्ही सारखं फोन करता. लाज वाटली पाहिजे त्या मुलाला. ज्या बापानं लहानाचं मोठं करून नोकरीला लावलं त्याच बापाला ही मुलं उलटी बोलतात. बापाला वाईट वाटू लागलं. बापाच्या डोळ्यातून टपा पाणी आलं. बापाचं पाणी जमिनीवरती पडलं. आईने प्रश्न मागून विचारावा, अहो काय म्हणला ओ बाळ्या. पण तो बाप असतो बघा, बाप कधी कोणाला आपलं दुःख कोणालाच सांगत नसतो. बाप म्हणतो, अगं बाळ्या म्हणला त्याला इम्पॉर्टंट मीटिंग आहे आणि त्याला काही दिवाळीत याला जमणार नाही. बाळ्या उलट्या बोललेला सुद्धा बाप कधी आपल्या पत्नीला सांगत नसतो बघा. तो बाप असतो. अरे बघता बघता काही दिवसानं बाप आजारी पडतो. गावातल्या सरपंचानी फोन केला, बाळ्याला फोन केला आणि सांगितलं, अरे बाळ्या, अरे बाळू, अरे बापू, अरे आता तर तुम्ही तरी या ना. अरे तुझा बाप मरणाच्या दारात आहे रे,
तुझा बाप म्हणतोय मला काय नको, मला औषध नको, गोळी नको, सलाईन नको, मला फक्त माझ्या मुलांना भेटायचं आहे. मी जर माझ्या मुलांना जर भेटलो ना तर मी आपोआप नीट होईन. या रे लवकर. त्यावेळेस ती मुलं म्हणतात आम्हाला याला काय जमणार नाही. आणि बघता बघता, ऐका सत्य घडलेली घटना आहे, बघता बघता तो बाप मरण पावतो. बाप मरण पावल्याच्या नंतर गावातली माणसं फोन करतात, अरे तुझा बाप मरण पावलाय रे, अरे आता तर तुम्ही या ना. त्यावेळेस बघता बघता आठवड्याचा कालावधी निघून जातो. आणि आठवड्याचा कालावधी निघून गेल्याच्या नंतर आई उंबऱ्यामध्ये ढसाढसा रडत असते. आणि त्यावेळेस आईच्या कानावरती बातमी पडते, आईचा मुलगा आलाय. अरे आई बघते तर बाळू आलेला असतो. आई धावत धावत जाते, आई धावत धावत जाते, आपल्या मुलाच्या गळ्यामध्ये पडते. दादा, अरे ढसा रडते. आईला वाईट वाटतं, आईच्या डोळ्यातला अश्रू त्या मुलाच्या पाठीवरती पडतात. आणि आई म्हणते, बाळ्या, हे बाळ्या, आत्ता करा आला कर बाळ्या. बाळ्या, तुझ्या बापाला तुला लय बघ वाटत होतं र बाळ्या. बाळ्या, तुझा बाप सारखा तुझी आठवण काढायचा रे बाळ्या. बाळ्या, उन्हाळ्यामध्ये तुझा बाप तुझ्यासाठी आंबे गोळे करायचा रे बाळ्या. आणि बाळ्या, लय बघू वाटत होतं रे तुझ्या बापाला तुला. गेला रे तुझा बाप, तुमचं नाव घेत घेत तुमचा बाप गेला. त्यावेळेस आई मुलाला घरामध्ये नेते आणि आई म्हणते, बाळ्या, ए बाळ्या, बाळ्या, बापू नाही का आला, तुझा मोठा भाऊ नाही का रे आला. त्यावेळेस त्या मुलाचं उत्तर एवढं भयंकर उत्तर होतं, एवढं भयंकर त्या मुलाचं उत्तर होतं. तो मुलगा म्हणला, आई मला माझा दादा म्हणला. काय म्हणला रे आई? मला माझा दादा म्हणला. काय म्हणला आई? मला माझा दादा म्हणला बापाच्या वेळेस तू जा आणि आईच्या वेळेस मी जातो. बापाच्या वेळेस तू जा आणि आईच्या वेळेस मी जातो. अरे हृदय विकाराचा झटका आला त्या आईला. अरे आईनं जागेला डोळे मिटलं. अरे असली मुलं जन्माला येण्याच्या ऐवजी आई वांज राहिली असली तरी सुद्धा चाललं असतं. बघा, लक्षात ठेवा. काय उपयोग आहे याचा? मी म्हणत नाही तुम्ही तुमच्या मुलांना शाळा शिकवू नका. तुम्हाला तुमच्या मुलांना शाळा शिकवताय ना, भरपूर शिकवा. पण तुम्ही तुमच्या मुलाला शाळा शिकवून एवढं लायक बनवा, एवढं लायक बनवा, एवढं लायक बनवा, एवढं लायक बनवा. पण तुम्ही तुमच्या मुलाला शाळा शिकवून एवढं पण लायक बनवू नका की तीच मुलं मोठं झाल्याच्या नंतर म्हणतील आमचे आई बाप नालायक आहेत. तुम्ही तुमच्या मुलांच्या एका हातामध्ये भूगोलाचं पुस्तक द्या, पण दुसऱ्या हातामध्ये माऊलींचा हरिपाठ द्यायला विसरू नका. तुम्ही तुमच्या मुलाच्या एका हातामध्ये सायन्सचं पुस्तक द्या, पण दुसऱ्या हातामध्ये तुकोबरांची गाथा द्यायला विसरू नका. आणि तुम्ही तुमच्या मुलांच्या एका हातामध्ये इतिहासाचं पुस्तक द्या, पण दुसऱ्या हातामध्ये श्रीकृष्ण भगवंतांनी सांगितलेली गीता तेवढी द्यायला विसरू नका. बास, पाया पुढे सांगतोय, आई बापाची दादा तेवढी सेवा करा. बाप कोण असतो एक छोटासा तुम्हाला दृष्टांत सांगतो आणि माझं कीर्तन संपवतो. अरे बाप कोण असतो बघा. झाले माझं कीर्तन. या 2च मिनिटामध्ये आपल्याला थांबायचं आहे. 2च मिनिटामध्ये दृष्टांत सांगतोय. अरे ऐका, बाप कोण असतो. एक 40 वर्षाचा मुलगा होता. किती वर्षाचा? 40 वर्षाचा. 40 वर्षाचा मुलगा. एप्रिलचा महिना होता, उन्हाळ्याचे दिवस होते आणि तो 40 वर्षाचा मुलगा पत्र्यावरती चढतो आणि त्या 40 वर्षाचा म्हातारा बाप, त्या 40 वर्षाच्या मुलाचा म्हातारा बाप लिंबाच्या झाडाखाली असतो. आणि तो म्हातारा बाप त्या 40 वर्षाच्या मुलाला म्हणतो, बाळ्या, ए बाळ्या, अरे बाळ्या, बाळ्या उतर रे बाळ्या खाली. बाळ्या, वरून ऊन लागते बाळ्या. बाळ्या, खालून पत्र गरम होते रे बाळ्या. बाळ्या उतर खाली. बाळ्या, बाळ्या उतर खाली. त्यावेळेस तो 40 वर्षाचा मुलगा म्हणतो, बाबा तुम्हाला सांगितलेलं कळत नाही, मला काय होत नाही, मला पळत नाही. त्यावेळेस त्या म्हाताऱ्या बापानं म्हणावं, अरे बाळ्या, तुला पळत नसलं म्हणून काय झालं. अरे बाळ्या, माझ्या अंतकरणामध्ये पळते रे बाळ्या, उतर खाली. पण आता बापानं नाही ऐकलं, त्या 40 वर्षाच्या मुलानं नाही ऐकलं. पण आता म्हातारं पण लय चॅप्टर होतं. ऐका, म्हातारं पण लय चॅप्टर होतं. वरच्या बाळ्याचा बारका बाळ्या खाली पत्र्यामध्ये पाळण्यामध्ये रडत होता. कळलं? वरच्या बाळ्याचा बारका बाळ्या खाली बाळू त्यामध्ये पाळण्यामध्ये होता. मग म्हातारं गेलं, चालत चालत गेलं, त्या बारक्या बाळाला उचललं, डांबरीवरती ठेवलं
आणि वरून ऊन लागलं. आता सावली आहे म्हणा, पण वरून ऊन लागलं. जसं त्या बारक्या बाळ्याला ऊन लागलं तसं बारक बाळ्या झालं लाल आणि टॉय 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 रडायला लागलं. आता खालचं कनेक्शन आता वर पोचलं. आता ती वरचं बाळ म्हणतंय, ओ बाबा काय करतोय, माझ्या मुलाला आत ठेवा ना. म्हातारं म्हणतंय, आता कसं वाटतंय? अहो बाबा पण माझ्या अंतकरणामध्ये पोळतंय ओ बाबा. मग बाप म्हणला, अरे माझा मुलगा पण वर आहे, माझ्या पण अंतकरणामध्ये पळतोय. आता मात्र मुलगा म्हणतो, बाबा उतरतो, बाबा मी उतरतो, त्याला अगोदर आत ठेवा. मग म्हातारं म्हणतं, मी उचलतो. अर्थात संदेश एवढा, हे जे प्रेम असतं हे प्रेम मात्र बापाच असतं. अंगी व्हावे ते आपण, तरीच महिमा येईल.